कसं बोलायचं, कसं थांबायचं, कुठे थांबायचं, ते बाईंनीच शिकवलं. स्मिताने सांगितलं सिनेमा करायचं, चांगली भूमिका आहे. चांगली भूमिका माझी वाटच लावून ठेवली तिने. अमेरिकेसारखा देश बघितला केवळ 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 फक्त सुधीर आणि गोपाळमुळे. रसिका सॉलिड होती हं. आणि कॅमेरे किती 17-18 ह्या मोठ्या स्केलवरती काम करायचं म्हणजे मी फार गांगरून गेले होते. हा जो पुरस्कार आहे आम्हाला मिळालेला, तो किती कोणी पुरस्कार दिले तरी मला अवॉर्ड मिळालं, मंगेशला अवॉर्ड मिळालं, नाटक पहिलं आलं, सगळं झालं. सगळं अवॉर्ड घेताना मला सुनील जगात. नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबोलं या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, एका वाक्यात सरळ सांगू का? नॉस्टॅल्जिया आणि खूप सारे किस्से. कारण या एपिसोडमध्ये आपल्या बरोबर आहेत अभिनेत्री अमिता खोपकर. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे पॉडकास्टच्या डबोलं मध्ये. तर आपण सुरुवात करूया गप्पांना. हो जरूर. कुठून सुरुवात झाली या अभिनयाच्या प्रवासाची? म्हणजे असं काही प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं आणि तिथून सुरुवात झाली, का आवड होती तिथून सुरुवात झाली? मला वाटतं सुरुवात आहे ना, माझ्या कामाची सुरुवात मला वाटतं 13व्या-14व्या वर्षापासून केलेली आहे. ओ, कशी सुरुवात झाली काय ते झाली बाबा सुरुवात कशी तरी. मला असं नाही सांगता येत, काही आठवत नाही. म्हणजे मला आता आठवत नाही. बर. पण विजयाबाईंबरोबर तुम्ही भरपूर काम केलेलं हो. आहे, तर मग त्या केव्हा भेटल्या? त्यांच्याबरोबरचं पहिलं काम कुठलं होतं? त्यांच्याबरोबरचं पहिलं काम माझं सावित्री, खरं म्हटलं तर नाटकात सावित्री नावाचं नाटक होतं, जयवंत दळवींनी लिहिलेलं. त्या नाटकामध्ये बऱ्याच बायका होत्या. त्याच्यामध्ये मी एक सुषमा नावाची कॅरेक्टर करायची. ती कॅरेक्टर आहे ना, नीना त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका करायची, नीना कुलकर्णी. आणि नीनाच्या बरोबरीने पॅरलल जाणारी ही भूमिका होती. ती मी याच्यात त्या नाटकात करायची, सावित्री नावाच्या नाटकात. आणि त्याच्यानंतर मी महासागर सुद्धा करायला लागली. त्याच्या आधीच महासागर करायला लागली रादर, पण मी महासागर रिप्लेसमेंट करायची. प्रेग्नेंट होती नीना, म्हणून मग ते काम तिने थांबवलं. मग तिच्या जागी मी काम करायला लागली महासागरमध्ये. म्हणजे तेव्हा बाईंचा सहवास आला. आणि मुख्य म्हणजे नाटक. त्याच्यानंतर बाईंबरोबर मी एक लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र नावाचे एक दूरदर्शनची मालिका होती. दूरदर्शनची मालिका. त्याच्यात आम्ही खूप लहान पण होतो, पण तेव्हा त्याच्यात सुहासताई लक्ष्मीबाई झाली होती. सुहासताई. आणि त्याच्यात आम्ही बाईंबरोबर काम अगदी काय जे पडेल ते काम करायचं असं होतं. आणि तेव्हा तिथे आम्ही बॅकस्टेज आम्ही सगळ्या केला. मी, विराज वगैरे बरेच लोक होती त्याच्यामध्ये. तर बॅकस्टेज बाईंच्या बरोबर तसं काम मी अशा तऱ्हेने बाईंच्या बरोबर स्मृतिचित्र पण केलं, महासागर केलं, सावित्री नावाचं नाटक केलं. सावित्री फुल लेंथ नाटक मी अख्खी रिहर्सल पासूनची सगळी जी प्रक्रिया असते सगळी बाईंबरोबर केली. वा. त्या दिग्दर्शिका त्यांच्यासारखं आजकाल ना, मी खरं सांगू का, म्हणजे त्या मंडळींच्या बरोबर काम करणारी मला वाटतं माझी शेवटची पिढी असावी असं मला वाटतं. म्हणजे की पण त्या लोकांबरोबर काम करण्याची जी ताकद आणि त्यांच्याकडे बघण्याची, त्यांना शिकण्याचं हे जे सुख, किंवा त्यांच्याकडनं आम्हाला काम करायचं मिळणारी संधी, ही आम्हाला मिळालेली खूप मोठी पर्वणी होती असं मला वाटतं. नक्कीच. बाईंबरोबर किंवा तोरण मुलांबरोबर, कमलाकर सारंगांबरोबर, म्हणजे त्यावेळेला जे सगळे दिग्दर्शक होते ते इतके सगळे टेरिफिक होते. प्रकाश बुद्धिसागर, कोण नाही, सगळेच. म्हणजे पण बाईंबरोबर बेसिकली आता एक असंच उदाहरण सांगते. मी त्याच्यामध्ये सावित्रीमध्ये जी कॅरेक्टर करायची ना, ते 40 ते 55 असा त्याचा स्पॅन होता. 15-16 वर्षांचा स्पॅन होता त्या कॅरेक्टरचा. आणि माझं वय काहीतरी 18-19 वर्षांचं असं वय होतं. 19 वगैरे वर्षांचं वय होतं. मला काय त्या म्हणायचं ते कळायचंच नाही.
बाई काय सांगायचं मला कळायचंच नाही. असं काय बोलतात या, काय सांगतात, काय नक्की उभं कसं राहायचं. त्या मला म्हणायच्या की एकदम फटकन अशी उभी नको, हा तू अशी उभी राहा. असं म्हणजे की आता त्या 40-45 वर्षाची बाई कशी करेल. बरोबर. आता मी 19-20 वर्षाची, मी पटकन उठायची अशी. तर त्या मला सांगायच्या की तू आहे ना घरी जाऊन आईला बघ, आजीला बघ, ह्याला बघ, मावशीला बघ, कोणाला ते त्या कशा उठतात, कशा बसतात, कशा उभ्या राहतात, कशा बोलतात, कशी कुठे थांबतात, एक एक वाक्य कसं बोलतात ते बघ तू जरा. तर ते मी बघितल्यानंतर मला माझी स्वतःची ही कळली की आपण कुठे चुकतोय. मग हळूहळू हळू कशी कॅरेक्टर बांधायची. कॅरेक्टर सुद्धा बांधणं असतं ना. बरोबर. ती कॅरेक्टर बांधताना आपल्या माझ्या सगळ्या फिजिकमध्ये किंवा माझ्यामध्ये ती कॅरेक्टर आणणं हे पण बांधणंच असतं ना एक प्रकारचं. तर ते बाईंनी शिकवलं कसं बोलायचं, कसं थांबायचं, कुठे थांबायचं, ते बाईंनीच शिकवलं. नाटकांपासून आपण गप्पा मारायला सुरुवात केलेली आहे आणि ही नाटकांची यादी भली मोठी आहे. मला वाटतं जवळजवळ 50 पेक्षाही जास्त नाटकं तुम्ही केलेली आहेत. 50 पेक्षा तर तुम्हाला खास आवडलेली तुमची नाटकं, त्याच्यातल्या भूमिका, त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. मला बरीच नाटकं, म्हणजे मला सगळीच नाटकं, मी केलेली सगळीच नाटकं मला खूप आवडली. मला आता तर बरीचशी आठवत पण नाही. पण मी असामी नाटक केलं. त्याच्याबद्दल तर आम्हाला ऐकायला आवडेलच. ते नाटक तालीम केली आम्ही त्याची, आणि आता पुलंना तालीम दाखवायची. पुलंना तालीम दाखवायची. त्या नाटकाचा ना सॉलिड घटनाच आहे ती. म्हणजे त्या नाटकाची आम्ही शिवाजी मंदिरला जमलो होतो सगळेजण, आणि आम्ही पुण्याला जाऊन नाटकाची तालीम दाखवायची पुलंना, आणि ती भरतनाट्य मंदिरमध्ये दाखवायची असं ठरलं होतं. तर तालीम झाली. तालीमीला जायचं म्हणून सगळेजण आम्ही शिवाजी मंदिरला जमलो होतो. बस निघणार, कितीतरी वेळ, त्याला उशीर झाला बस निघायला. आणि मग नंतर बातमी आली की आमच्या नाटकात वसंत सोमण काम करायचे, बाबांचं काम. वसंत सोमण नावाचे एक ॲक्टर होते, खूप फार बेहतरीन ॲक्टर होते. ते काम करायचे, ते वारले. पहाटे ते गेलेले होते. तर मग आम्ही सगळे ते सोडून त्यांच्याकडे गेलो. मग याला बोरिवलीला काम करायचे, गांदिवलीला कुठे बोरिवलीला. मग ते आमचं जाणं राहिलं. परत त्यांचा रोल कोण करणार, काय करणार, सगळं गोंधळ झाला. मग काय केलं, आमच्या नाटकामध्ये आनंद अभ्यंकर नव्हता. खरा नव्हता. बर. आनंद अभ्यंकर नव्हता. जयंत सावरकर आनंद अभ्यंकरचं काम करायचे. जयंत सावरकर आनंद अभ्यंकरचं काम करायचे. आणि असं सगळं झाल्यानंतर जयंत सावरकर आता मंगेशच्या वडिलांचं काम करायचे. आता हे घटना घडल्यानंतर, आणि आनंदला पुण्याहून बोलवण्यात आलं, आणि आनंद तो टेलरचं काम आनंद करायचा. ओके. आणि ते काय झालं माहिती, ते 3-4 दिवसातच आनंद असा ॲक्टर होता, एक पाठी, आणि असा बेफाट ॲक्टर होता. आनंदने करायचं ठरवलं, पण काय झालं की सगळं त्याचं केवळ पाठांतर होणं शक्यच नव्हतं, कारण ते कॅरेक्टर पण बरंच हे होतं. ठिगळे करायचं ठरलं. आणि मग ना त्यांनी पुस्तक हातात घेऊन त्यांनी केलं सगळं. पुलंना दाखवायचं होतं म्हणून त्यांनी तिकडे रिहर्सलला पुस्तक घेऊन केलं काम. आनंदने पण तो फार सुरेख केला रोल. तर म्हणजे असं झालं, आणि आम्ही रिहर्सल दाखवली पुलंना. भरतनाट्य मंदिरमध्ये कसं आहे, भरतनाट्य मंदिरमध्ये पायऱ्या नाही आहेत, म्हणून त्यांना पार्किन्सनचं जस्ट सुरुवात झाली होती त्यांची. आणि तिकडे आम्ही बाहेर ते आले, आणि एका बाजूला मंगेश आणि एका बाजूला मी, असं त्यांनी आम्हाला जवळ घेतलं.
त्यांना कल्पनाच नव्हती, त्यांना त्यांना इतकं. आणि हा नाटकाचा गंमत अशी आहे की ललित लेख होता हा. असामी असामी हा ललित लेख आहे. हे नाटक नव्हतं लिहिलेलं. असामी असामी हा ललित लेख आहे आणि त्याचे एक पात्रप्रयोग पुलंच करत करायचे. होते. म्हणजे त्याचं काही असं म्हणजे कॅरेक्टर्स वगैरे नव्हती. ते नाटक एक पात्री ललित लेखाचं नाटक रत्नाकर मतकरींनी केलं. रत्नाकर मतकरींनी ते नाटक केलं आणि ते इतकं बेफाट त्यांनी लिहिलं, इतकं सुंदर लिहिलं नाटक त्यांनी की पुलंना सुद्धा त्याची कल्पनाच नव्हती की एवढंच सुरेख काही होईल ह्याचं. आणि ते इतके खुश झाले होते. आणि तो स्पर्श जो आहे ना, तो मंगेशला आणि मला मी विसरूच शकत नाही. मंगेश आणि मला नेहमी असं वाटलं होतं ऑलवेज की हा जो पुरस्कार आहे आम्हाला मिळालेला, तो किती कोणी पुरस्कार दिले तरी मला नाही वाटत तसा पुरस्कार कुठे परत मिळेल. वा, खूपच भारी. तर असं म्हणजे सांगायचं की असामी असामी हे नाटक जसं असामी असामी करताना आनंद वाटायचा. म्हणजे ऑन स्टेज पण एक वेगळीच मजा होती आणि ऑफ स्टेज पण एक वेगळी मजा होती. कारण इतकी माणसं होती, 12-13 जण होती ना. इतकी धमाल करायचो ना आम्ही, इतकी धमाल करायचो की तेव्हा त्या नाटकात आमच्याबरोबर लहान मुलं पण असायची ना. नियती वगैरे तेव्हा लहान होती. नियती आणि तो आमचा शंकर्या विंकऱ्या सगळे ते अभ्यास घेऊन यायचे दौऱ्यावरती. मग त्यांचा अभ्यास मग आनंद अभ्यास घ्यायचा त्यांचा. आनंद अभ्यास घ्यायचा, आनंद टीचर व्हायचा त्यांचा. तर त्यांचा अभ्यास घ्यायचा दौऱ्यावरती वगैरे, असं सगळंच व्हायचं. आणि ती ऑफ स्क्रीन म्हणजे मागे स्टेजच्या मागे जी गंमत होती ना, एकमेकांबद्दलचं प्रेम, ते सगळं ऑन स्क्रीन आपलं ऑन स्टेज दिसतं. म्हणजे नेहमीच, म्हणजे मला तर नेहमीच वाटतं की तुम्हाला काम करताना तुमच्या बरोबर कोण काम करते ह्याच्यावरती तुमचं काम खूप अवलंबून असतं. बरोबर, खूप काम अवलंबून असतं. म्हणजे तुम्ही नाटक ही गोष्ट अशी आहे ना, मला वाटतं की एका माणसामुळे ते नाही होत. नाटक ही गोष्ट सगळ्यांच्या बरोबरच तुमचं काम सुंदर होणार. तुमचं काम सुंदर होण्यासाठी त्याचंही काम सुंदर झालं पाहिजे, तर माझं काम सुंदर होणार. असंभव सुद्धा आपण असं म्हणू शकतो की मल्टी स्टार अशी ती मालिका होती आणि ती तेवढीच गाजली होती. प्रत्येक एपिसोडला एक्साइटमेंट वाढत जायची की आता पुढे काय होणार, आणि प्रत्येकाच्या भूमिकेचं काहीतरी वैशिष्ट्य होतं. तर तुम्हाला ती भूमिका कशी दिसली? मला ना ती भूमिका माझ्या जवळची वाटली. कुसुम जी त्या कॅरेक्टरचं नाव कुसुम होतं. कुसुमचा राग आपल्या वडिलांवरती जास्त होता. तिचं म्हणणं असं होतं कुसुमचं की बाबा, तुम्ही एवढे मोठे ज्योतिषी आहात, तुम्हाला माझं हे काही कळलं नाही, तुम्ही कसं माझं लग्न करून दिलं. हा तिचा एक मोठा आरोप होता. त्याच्यावरती बाबांचं म्हणणं असं होतं की तुझ्या आयुष्यात योगच नव्हता लग्नाचा. थोडा काय योग होता, थोडासा काहीतरी होता योग, तो वाया जाऊन द्यायचा नव्हता. मला तुझं लग्न करून द्यायचं होतं, म्हणून मी तुझं लग्न करून दिलं. जो काय सहवास तुझ्या नवऱ्याचा मिळेल तो तुला मिळू देत. माझा म्हणजे कुसुमचा त्या माणसा बाबांवरती राग होता. आता कुसुमचं लग्न झाल्यानंतर तिला मुलबाळ काहीच नाही होत. ती लग्नानंतर कितीतरी लवकर नवरा जातो तिचा. ती माघारी येते आणि ती ह्याच्यात राहते परत या भावाकडे, त्या भावाकडे. माझं स्वतःच मी का म्हणते की मी त्या कॅरेक्टरच्याच बरोबर मला वाटतं. कारण माझं लग्न झाल्यानंतर, मला मुलगा झाल्यानंतर माझ्या 8 वर्षात माझा नवरा गेला. मी माझ्या मुलाला मी एकटीने वाढवला वगैरे वगैरे. तर तो जो काय ते कॅरेक्टरला काय वाटत असेल हे मला परफेक्ट कळलं, माहिती होतं मला. आणि
मग काय होतं, एकटेपणा. आता त्या कॅरेक्टरची गंमत सांगते. एकटेपणाकडनं आलेल्या नंतर तो माझ्याकडे तुम्ही बघा, त्यांचं काय असतं की असं दुर्लक्षित झालेले असतात त्या बायका. घरामध्ये घडली तर त्यांना कोणी विचारतच नाही, हे का झालं ते का झालं. तर त्यांनी आपल्याकडला विचारावं, आपल्याला हे करावं असं त्यांना खूप वाटत असतं. तर दुर्लक्षित होत जातात नंतर. तर त्या दुर्लक्षित होऊ नये म्हणून त्या खूप प्रयत्न करतात. मग ह्याचं काय बोल, त्याचं काय, ह्याचं त्याला सांग, त्याचं त्याला सांग. त्याच्या मागे त्या अशा स्वतः नसतात, त्या होतात त्याच्या कालांतराने. तर हे मला का समजलं, कारण मी त्यातून गेलेली होते, म्हणून मला ती कॅरेक्टर खूप लवकर आणि जवळची वाटली. जसं मी मगाशी म्हणलं तसं प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी वैशिष्ट्य होतं, पण तरी सगळ्या सिरियलच्या सुरुवातीच्या काळामधली सगळ्यांना आवडलेली, म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आजही आपलीशी वाटते अशी एक सिरियल ती म्हणजे प्रपंच. लिटरली प्रत्येक, म्हणजे श्रीयुत गंगाधर टिपरेच्या आधी प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाच्या मनात घर केलेली सिरियल असं म्हणता येईल. आणि ती सुद्धा अशी मल्टीकास्ट होती, म्हणजे सुधीर जोशी, सुनील बर्वे, तुम्ही, बाळ कर्वे, सुहास जोशी. तर म्हणजे सिरियल बद्दलचे आणि सेटवरचे किस्सेही ऐकायला धमाल येईल. प्रतिमाने बोलवलंय ना, काम करायला जायचं. ते काय कसलं काम, काय काय काही कोणी काय विचारायचं नाही. त्याच्यात आम्ही सगळे होते, सगळे नाठाळ लोक, भयंकर बापरे. म्हणजे ना रसिका वगैरे, रसिका सॉलिड होती हं, इतकी जबरदस्त ॲक्ट्रेस होती. कमाल आणि बेसिकली मैत्रीण माझी, उत्तम मैत्रीण. ती काय काय म्हणायची, आंबडी म्हणायची मला, आम्ही काय वाटेल ते म्हणायची, ती तोंडाला येईल ते. आणि ती काय करायची मी ते अशी प्रतिमा तिथे मॉनिटरवरती असली ना, की इथे समोर इथे असली, समजा समोर इकडे कानात ना काय तिकडे बघ काय असं काहीतरी बोलायची कानात. आणि मला कंट्रोल नाही व्हायचं, मी जाम असायची. आणि मग ना तिकडनं अमिता अशी म्हणायची. आणि नेहमी मीच पकडली जायची माहितीये. ती काहीतरी, आणि भयंकर काहीतरी, ती आनंद इंगळे काहीतरी करायचे. हे सुनील बर्वे, बापरे भयंकर. तरी सुनील बर्वे तरी शांत होता त्या मानाने, पण म्हणजे ना ही तर रसिका म्हणजे शर्वरी पाटणकर, बापरे भयंकर, सगळीजण भयंकर होती त्याच्यात. आणि ना त्याच्यात गंमत काय होती माहितीये का, मी बाळकाकांची बायको होती हं, आणि सुहास संजय मोहनीची बायको हं, असं होतं त्याच्यामध्ये. तर मला सारखं काय वाटत माहितीये की मी बाळकाकांची बायको कशी, म्हणजे, आणि सुहास संजाची बायको कशी. संजा तर माझ्यापेक्षा थोडासा मोठा आहे, मी आणि संजा पाहिजे, आणि बाळकाका आणि सुहासताई पाहिजे. मी हाकत होता तिथं म्हटलं, दोनदा तीनदा मी म्हटलं सगळ्यांच्या समोर, काय ना असं बाळकाकांच्या बरोबर मी म्हणजे कसतरी वाटतं ना, असं बदलूया का. मला ते म्हणाले बदलूया का, सांग आत्ता. मी प्रतिमाला सांगतो, चिडले ते माझ्यावरती माहितीये. कारण मी दोनदा तीनदा म्हटलं ना. त्याच्यानंतर सुधीर होता जोशी. हो, इतकी गंमत होती सगळी. सुधीर सारखा ऍक्टर, सुधीर सारखा मित्र, म्हणजे खरंच. तर इतक्या सगळ्या आठवणी आहेत ना त्या सगळ्या ह्याच्या. रेखाताई होती त्याच्यात, रेखाताई होती, आणखीन सुहासाई, मी, संजा, भरत जाधव, त्याच्यानंतर भार्गवी चिरमुले होती, कोण नव्हतं. आणि इतके सुंदर सीन करतोय असं वाटायचंच नाही. अक्षरशः आपण घरात बोलतो तसं वातावरण असायचं, आणि तसंच आम्ही शूट करायचो. त्याच्यामध्ये ना डायलॉग्स जे लिहिलेले असायचे ना सगळे, ते एकातनं दुसरा डायलॉग, दुसऱ्यातनं तिसरा डायलॉग, तिसऱ्यातनं चौथा डायलॉग,
एकात एक गुंफण असायची. त्यामुळे काय व्हायचं माहितीये की मी काय बोलते त्याला तू काय उत्तर गिव्ह अँड टेक इतकं जबरदस्त होतं. एक ते ऍक्टर्स भयंकर सॉलिड होते ऍक्टर्स सगळे. आणि म्हणजे इतकं की मी कितीतरी वर्ष भरत अजूनही भेटले की नंदूच म्हणते मी प्रतिमा आम्ही नंदूच म्हणतो. आणि तोही ओझ देतो. अरे वा. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की इतकं ते असं होऊन एखादी कलाकृती होते ना तर ती फार बिळफाट आणि सुरेख होते. भूमिकांमध्ये इतकी व्हरायटी आहे, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आहेत. मग त्या स्टेजवरती असतील, छोट्या स्क्रीनवरती असतील, आणि चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर अगदी सवत माझी लाडकी पासून आत्ताच्या नॅशनल अवॉर्ड विनिंग जोगवापर्यंत, आणि गदर हिंदी मूव्ही तीही आपण कोणीही विसरू शकत नाही. तर 3 वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट, त्याच्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका, तर त्या भूमिका पण आणि सहकलाकारांबरोबरचे किस्से पण, हे सगळंच ऐकायचंय. हो. मी पहिल्यांदा गदर बद्दल बोलते. बर. गदर हा सिनेमा झीचा होता. हा का, झीचा होता. आणि त्याच्यात नितीन केणी त्याचे प्रोड्युसर म्हणून होते. तर नितीन केणींनी मला बोलवलं सिनेमा करायला. आणि शर्मा डिरेक्टर होते त्यांच्या घरी. फार मोठी कॅरेक्टर नव्हती पण एवढ्या मोठ्या स्केलवरती काम करायचं म्हणजे मी फार गांगरून गेले होते खरं म्हटलं तर. कारण खूप मोठा स्केल होता. गदर एक प्रेमकथाचा स्केल खूप मोठा होता. म्हणजे ना तिथे जाऊन ह्याला आउटडोअरला आम्ही गेलो होतो. तिथे जाऊन रोज काय शूटिंग नसायचं. मला खूप कंटाळा यायचा. काय करायचं काय कळायचंच नाही मला, काय करायचं. ते मग मी त्यांना अनिल शर्मांना भेटायची, अनिलजी कंटाळा आता है, नहीं है तो जाती हूँ ना मैं मुंबई. तो ते म्हणे अरे नहीं रहने दो, रहो लस्सी शशी पिओ, जरा मजा करो. मला इतकं वाटायचं काय काही काम नाही धान नाही, इकडे कशाला बसायचं, काम नसेल तर जाते ना मी. मोठ्या त्या हॉटेलमध्ये वगैरे ना, जिथे सनी देओल वगैरे उतरलेले होते तिथेच आम्ही पण उतरलेलो होतो. पण मला भयंकर सवयच नाही ना अजिबात कसं मोठ्या हॉटेल बिटेलमध्ये असं ह्याच्यात राहायचं. बापरे, मला काय कळायचंच नाही काय करायचं ते. पण तो सिनेमा म्हणजे ना एका वेळेला 16 कॅमेरे, एका वेळेला 20-20 कॅमेरे असे लागायचे एका वेळेला एका शॉटसाठी. आणि एकदा असं झालं होतं, तर एका सीनसाठी आम्हाला उभं केलं होतं. आणि समोर आमचा कॅमेरा वगैरे काही नव्हता. मला कितीतरी वेळ मला काही कळेच ना की इथे कॅमेरे वगैरे काही नाही, आम्ही कशाला इथे उभं राहायचंय, इथे कशाला उभं राहायचं, तिथेच चालू आहे ना त्यांचा तो सीन चालू आहे तिथे, इथे कशाला. तर ते एका वेळेला कट करायचं, म्हणजे एका वेळेला क्लोजअप पण लावायचे, एका वेळेला वाईल्ड पण लावायचे, सगळं लावायचं. आणि कॅमेरे किती 17-18. तर मला माहिती नव्हतं आधी की एवढे कॅमेरे लागत आहेत. तर त्या असिस्टंटने आम्हाला, तो जो असोसिएट होता त्याचं नाव मी विसरले, त्याचं नाव बरंच होतं. तर त्याला मी विचारलं ना की आम्हाला इकडे कशाला उभं केलं. तो म्हणाला देखो वहाँ देखो वो कॅमेरा है, वो देखो वो कॅमेरा है, उधर देखो वो कॅमेरा है, पीछे देखो वो कॅमेरा है. असं सांगितल्यावरती मग बरोबर आहे, मग इथं उभं राहायलाच पाहिजे ना, कारण ते कट करतात, वाईल्ड पण कट करतात ना, म्हणजे उभं राहिलं की ऍक्टिंग करायला हवी. सीन चाललाय तिकडे, तिकडे आपल्याला दिसतंय सीन चाललाय तिथे, इथे काय करू उभे राहून. नाही, एवढे कॅमेरे काय त्याचं व्हॅनिटी लागायच्या ना, व्हॅनिटी 50-50 व्हॅनिट्या. हो. जेवण म्हणजे एवढं जेवण सगळे जेवतात. काय भयानक, म्हणजे मी फर्स्ट टाइम बघितलं असं एवढ्या मोठ्या स्केलवरती सिनेमा करणं. टेरिफिक आणि खूप वेगळा अनुभव होता तो. आणि तसंच जोगवा हा सिनेमा मी जेव्हा
विचारलं राजूनी. तर राजूनी मला फोन केला. त्यांनी मला गोष्ट सांगितली. गोष्ट सांगितली आणि मी विचार करायला लागले, मी कुठली भूमिका करणार आहे याच्यामध्ये, काय समजेच ना मला. पण मी कुठच्याही त्यातल्या कुठल्याही प्रवृत्तीशी मॅच न होणारी बाई आहे. त्यातल्या ज्या बायका ज्या होत्या सगळ्या देवदास्या वगैरे सगळ्या होत्या, त्याच्यात मी कुठेच मॅच होणारी नाही. माझा स्वभाव पण नाही, मी दिसत पण नाही तशी. तो म्हणला नाही, ह्याच्यातली ती अक्का तूच करायचीस. अक्का म्हणजे ती भयंकरच अशी बाई. आणि त्या ह्याच्यामध्ये ती त्यांची मोरकी असते ती बाई. आणि ती अशी सॉलिड फाड्याची अशी अशी ती बाई दाखवलेली होती त्याच्यात कॅरेक्टर. ती ही कॅरेक्टर करणार आहे काय कोणीच ना. नाही तू करणार, तूच करणार आहे काम. म्हणजे तुला वाटतंय ना मी करणार, मग करणार. तुझा कॉन्फिडन्स आहे ना राजू, तो म्हणला हो. मग आम्ही तिकडे शूटिंग केल्यानंतर किशोर कदम तो आज आला होता त्याच्यामध्ये. तो जोगत्या झाला होता. जर तो डान्स ना, तो गाणं आहे बघ ना, लल्लाटी भंडार, त्याच्यात आम्ही सगळेजण असतो ना. मला येऊन म्हणाला किशोर म्हणला, हे सगळे नाचतात ते बघ, आपल्याला काय जमणार. आपल्याला काय जमणार नाहीये. तू माझ्याकडे बघ, मी तुझ्याकडे बघतो, तुझे करशील. आणि ते असं वगैरे, बापरे काय आम्हाला जमेच. काय सगळ्या नाचणार आहे ना, आम्ही कुठे नाचणार आहे. मला आणि किशोरला काहीच यायचं नाही. पण तो सिनेमाने एक वेगळाच अनुभव देऊन गेला. मास्टरपीस. त्याच्यामध्ये माझी जी सुरुवात मी दाखवली ना, खूप मोठं झाड होतं. मोठं म्हणजे इतकं मोठं होतं ते. एक झाड होतं अख्खं. जिथे माझी एंट्री झालेली आहे ते सगळं एक झाड होतं अख्खं. त्या झाडाच्या ढोलीच्या आतमध्ये माझी एंट्री त्यांनी, म्हणजे माझं जे सगळं साम्राज्य असतं ते तिथे दाखवलं होतं. आणि ते काय सगळं दाखवलं त्यांनी, शूट केलं ना, बेफाटच शूट केलं पण त्याने. त्याच्यानंतर ह्याला साडी नेसवायचा सीन, हो अंगावर येतो तो भयंकर. म्हणजे आणि उपेंद्र फार उत्तम ऍक्टर आहे. उत्तम ऍक्टर आहे, उत्तम. त्याला इतकी जाण आहे ना, इतकी सुंदर त्याला जाण आहे. मुक्ता तो काय त्यांनी कामं केले सगळ्यांनी. आणि त्याच्यात सगळंच एकंदर संजय जाधव कॅमेरामॅन इतकं सुंदर शूट केलंय. तो सिनेमा खूप वेगळाच होता, वेगळा अनुभव होता. पण मी भाग्यवान समजते. मी अशा ठिकाणी मी होते याचं. मला आणखीन कुठला तरी सिनेमा म्हटला, सवत माझी लाडकी. सवत माझी लाडकी हा सिनेमा मला स्मिता असंच जसं त्या याच्यामध्ये आम्ही प्रतिमानी सांगितलं इकडे शूटिंग आहे, आम्ही जायचं शूटिंग आहे. किंवा आपला म्हणायचा बीपी सिंग आ जाओ. तो बीपी तर आम्हाला ना शिवाजी मंदिरच्या इकडे बोलवायचा. आणि शिवाजी मंदिर आज शूटिंग करते असं. हो खरंच बीपी सिंग. आम्ही जायचो, विचारायचं पण नाही काय. पैसे तर खूप दूरची गोष्ट. म्हणजे ते ह्याने तसं मी आता कोणाचं सांगते, स्मिता तळवलकर. स्मिताने सांगितलं सिनेमा करायचं, चांगली भूमिका आहे. चांगली भूमिका माझी वाटच लावून ठेवली. त्या कोल्हापूरला जाऊन आम्ही ते शूट केलं. आणि काय त्याच्यात मला करून टाकलेली ना. पण मजा आली होती काम करायला, पण मजा आली होती. अभिनयाच्या क्षेत्रात काम करायचं म्हणजे वेगवेगळ्या शिफ्ट्स, दौरे, हे सगळं सांभाळत असताना तुम्ही असाही उल्लेख केला की तुमच्या मुलाला तुम्ही बऱ्यापैकी एकटीनंच वाढवलं सगळं. तर त्याच्या आधीचा आणि त्याच्या नंतरच आपण फॅमिलीचा एकंदरीत सपोर्ट आणि त्यांचा सहभाग सगळा कसा होता?
माझ्या ना फॅमिलीमध्ये आईकडे आणि सासरी सुद्धा या बाबतीत मी खूप लकी म्हणण्यापेक्षा सुद्धा एक भाग्यवान आहे मी, की मला तसा कधीच प्रॉब्लेम नाही आला असा, की मुलाला आता ठेवू काय करू वगैरे. पण मी ना मुलाला माझ्या माझ्या नवऱ्यानंतर मीच त्याला मोठा केला. त्याला सासरी पण ठेवला, म्हणजे पुण्याला ठेवला होता मी. लहान होता माझा मुलगा. त्याला मुलाला पुण्याला ठेवला. पुण्याला सासू सासऱ्यांकडे होता तो. त्याच्यानंतर त्याला इकडे आणला परत मी. पण खूप त्रासाचं असतं मुलाला मोठा करणं. ते सोपं नसतं काही, सोपं नसतं काही. अनेक अनेक काय म्हणतात त्याला, परीक्षेतनं जावं लागतं. म्हणजे मी असं सांगते, की मी जेव्हा आदित्यला ठेवायची पुण्याला, तेव्हा आणि त्याला सोडून जायची, तेव्हा तो तिकडे खाली आहे ना, असं कुंपण होतं, कुंपण, आणि तिथे उभा राहायचा. आणि मग मी जात असताना तो असा करून बघायचा माझ्याकडे. तर त्याचा तो चेहरा अजूनही मला, आता तो माझा मोठा आहे मुलगा, तो चेहरा मी कधी विसरू शकत नाही त्याचा. तर त्याच्यानंतर त्याला हॉस्टेलमध्ये ठेवला मी. सुनील गेल्यानंतर त्याला ठेवायचा कुठे, मला तर काम करायला पाहिजे. माझे सासरे हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलमध्ये प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले. त्याला मी तिथे ठेवला, त्याच शाळेत जिथे माझा नवरा पण शिकला, जिथे माझे सासू सासरे राहत होते, कारण ते प्रिन्सिपल होते शाळेचे. हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल म्हणून त्या शाळेत ठेवला. तर त्याला तिथे ठेवला तर मला कित्येक वेळा वाटायचं की तो पलंगावरनं पडेल की काय झोपेत, त्याला नीट झोप त्याला जमेल की नाही, तो युनिफॉर्म घालेल की नाही, तो शाळेत व्यवस्थित जाईल की नाही, असं वाटायचं. तर मी कित्येक वेळेला 2-4 वेळा तरी नक्कीच लांबून बघायला जायची त्याला, की बाबा हा जातोय की नाही शाळेत व्यवस्थित. अशा कित्येक घटना आहेत की त्याची फी भरायला वगैरे पैसे नसायचे. ते शाळेने मला मुदत द्यायचे. तर माझ्या सासरे प्रिन्सिपल होते ना तिथे, ते मला शाळेने मुदत द्यायचे मुलाची फी भरण्यासाठी. तर मी आणून अर्धी फी भरायची त्याची. तर काय माहिती का, अनेक असं करत आता तो मोठा झाला. म्हणजे सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे की काय की या सगळ्यामध्ये ना मनस्ताप, त्याच्यानंतर पैसे, काम, या सगळ्याचा खूप टेन्शन, खूप प्रेशर मी घेतलेलं आहे. लाईव्ह बघितलेलं आहे मी. म्हणजे असंभवचं शूटिंग चालू होतं त्यावेळेला मी CBD बेलापूरला राहायची. त्यावेळेला इतक्या बसेस नसायच्या किंवा रिक्षा नसायच्या. पहाटे मला मडला पोचायचं असायचं. मी राहायची कुठे, CBD बेलापूरला. तर पहाटे 4:30 पावणेपासून, कारण 7ची शिफ्ट असायची, 4:30 पावणेपासून मी घरातनं निघायची. रिक्षा मिळायची नाही मला. तर मी माझ्या घरातनं बस स्टँडपर्यंत चालत यायची. तिकडे बस पकडायची, बँड्राला यायची, बँड्राला उतरायची, बँड्राला उतरून रिक्षा पकडायची, ते जेट्टीला जायची, जेट्टीला बोट पकडायची, बोट पकडून पलीकडे जायचं, पलीकडे जाऊन मग रिक्षा, बस असेल तर बस म्हणजे पटकन चढायचं, नाही तर मग रिक्षा करायला लागायची. हे एवढं सगळं करून मी असंभवच्या शेती जायची. आता हा जो सगळा प्रवास आहे किंवा हा जो सगळा हे आहे, हे करत असताना त्यावेळेला मला काय वाटलं नाही, पण आता असं वाटतं की आपण करू शकलो, कसं काय केलं असेल आपण. एकदा तर असं होतं की मी मकरंद अनासपुरेबरोबर सिनेमा करत होते, हरिओम विठ्ठल नावाचा. तर त्या सिनेमामध्ये
मकरंदची मी आई होते त्याच्यात. तर माझं शूटिंग चाललं होतं शिरगाव नावाचं गाव होतं तिथे, CBD पनवेलच्या अलीकडे शिरगाव नावाचं गाव. ते त्या तिकडनं गोराईला आपलं मडला असंभवच्या शूटिंगला जायचं. बापरे. ते आणि हे एक टेक. आणि मी राहायची CBD बेलापूरला. तर एकदा घाईघाईमध्ये बोटीतनं या किनाऱ्यावरनं बोटीत जायचं. ती फळी टाकलेली असायची अशी. हं, त्या फळीवरनं एकदा माझा पाय असा ट्विस्ट झाला आणि फ्रॅक्चर झाला. तरी पण मला पोचायचं होतं ना, मी तशीच गेले. तिथे शूट केलं. शूट करून परत तशीच आले. परत शिरगावला गेले. म्हणजे घरी जाऊन आंघोळून करून शिरगावला. त्या पायाकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केलं म्हणजे होईल बरं, काहीतरी लावून बांधून वगैरे. तर मग तो खूप म्हणजे तुटलं होतं, फ्रॅक्चरच झालेलं होतं. तर मकरंदनी मला विचारलं, काय झालंय ग अमिता तुला? म्हटलं अरे मला पडले ना तिथे, ते लागलंय म्हणून. काय केवढा सुजलाय तू, काय थांब पहिलं. शूटिंग थांबवलं त्याने आणि मला डॉक्टरकडे पाठवलं. त्यांनी घातलं प्लास्टर. डॉक्टरने प्लास्टर घातल्यानंतर मग मला कसं काम करणार मी? तर तरीसुद्धा मी शिरगाव आणि हे मड करतच होते, पाय घेऊन तो. तर अशा गोष्टी मला वाटतं अनेकांच्या आयुष्यात होत असतात. तर हां, ते आणखीन ही काय विचारत होती मला, ते हे सांगते तुम्हाला. माझा नवरा हॉस्पिटलमध्ये होता. त्याची हार्ट सर्जरी झाली होती. हार्ट सर्जरी आणि मॅसिव्ह हार्ट सर्जरी झाली होती. आणि आमचा आसामीचा साहित्य संघात प्रयोग होता आणि तो महाराष्ट्र राज्य ह्याचा प्रयोग होता. भक्तिताई हे होती, परीक्षक होती. भक्तिताई आणखीन पण कोणतरी होतं परीक्षक. तर मला प्रयोगाला जाणं शक्य नव्हतं. प्रयोगाला कशी जाणार मी? त्याची ओपन सर्जरी झाली होती नवऱ्याची माझ्या. तर तो काय मला सांगत होता, तू जा, ह्याचा प्रयोग आहे ना, तू असं करू नको, तू जा, प्रयोग झाला पाहिजे, असं माझा नवरा मला सांगत होता. मी त्यांना म्हटलं नाही रे, मी नाही जाऊ शकणार. आणि मग त्यांनी फोन केला तिकडनंच, हॉस्पिटलमधनं फोन केला मंगेशला, की अमिता नाही म्हणते, तुम्ही इकडे या म्हणून. तर मग विजा केंकरे, राजीव नाईक, संजय मुने आणि मंगेश असे आले तिकडे. आणि मग विजय केंकरे आणि मंगेशने मला नाटकाला नेलं. आणि राजीव नाईक आणि संजय मुने आधी सुनीलच्या पाशी थांबले प्रयोग होईपर्यंत. ते थांबले. मी तिकडे गेले, प्रयोग केला. प्रयोगाला अवॉर्ड्स मिळाली. मला अवॉर्ड मिळालं, मंगेशला अवॉर्ड मिळालं, नाटक पहिलं आलं, सगळं झालं. सगळं अवॉर्ड घेताना मला सुनील जगात नव्हता. काय की घटना अशा घडून जातात माणसाच्या आयुष्यात की त्याच्या फक्त आठवणी राहतात. काही म्हणजे मी माझ्या करिअरसाठी केलं असं म्हणा किंवा काही कशासाठी म्हणा, पण आताच्या स्टेजला मला असं वाटतं की कोणाला किंमत नाही आहे त्याची. म्हणजे एवढ्या सगळ्या प्रकारामध्ये आपण जेव्हा म्हणतो की मी हे केलं, मी ते केलं, असं केलं, तसं केलं, मी म्हणते की केलं नाही, माझ्याकडनं घडत गेलं, मी जमलं तर केलं. माझं त्याच्यावरती पोट होतं, माझं त्याच्यावरती मुलगा होता, सगळं होतं. माझा नवरा खूप लवकर गेला आणि तो गेल्यानंतर असं आकाशच फाटल्यासारखं झालं माझ्यासमोर. काय नक्की करू मी? त्याला म्हणजे काहीच नव्हतं माझ्यासमोर. म्हणजे आपण अगदी पुस्तकी वाटेल, पण माझा आदित्य एवढा छोटा, हात धरलेला KMच्या खाली मी उभी होते
आणि ॲम्ब्युलन्समधनं सुनीलला नेत होते. ही 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 जी फ्रेम आहे ना, ती मी अजून विसरूच शकत नाही. डोळ्यासमोर जात नाही माझ्या ती. इतके सगळे बरे वाईट असे भरगच्च भरलेले अनुभव घेऊन तुम्ही ऍक्टिंग बरोबरच प्रोडक्शन मध्ये सुद्धा शिरलेला होतात, पण तिकडे सुद्धा म्हणावं तसं यश हाती आलं नाही. म्हणावं तसं नाही झालं. तर आतापर्यंतच्या अनुभवांनी तुम्हाला खूप शिकवलंय, पण हा जो एका वेगळ्या वाटेवरचा प्रवास केला तर त्याने नेमकं काय दिलं? कसा म्हणजे अविचाराने प्रोडक्शन करू नये हा अविचार होता माझा, असं मला वाटतं. कदाचित चांगलं झालं असतं, उत्तम झालं असतं सगळं, तर काय बोलणं वेगळं झालं असतं, कदाचित वेगळं झालं असतं. पण ते नाही झालं वेगळं. मग मला असं वाटतं अविचारांनी काही करू नये माणसांनी, असंच मला वाटतं. कारण खूप नुकसान झालं माझं त्याच्यात. आणि ना प्रोडक्शन करायचं असेल ना बेसिकली, तर तुम्हाला तुमची माणसं पाहिजेत. करेक्ट तुमची माणसं असतील, तुमच्या आतली, म्हणजे हृदयाच्या आतली माणसं तुमच्या बरोबर पाहिजेत. जे खरं खोटं किंवा चांगले वाईट गोष्टी हाताळणारी, तुमच्या बाजूने उभी राहणारी, भांडणारी, म्हणजे चुकीचं असेल तर त्याच्यासाठी हे कर, अशी माणसं पाहिजे. 2-4 माणसं तरी तुमच्या प्रोडक्शनमध्ये तुमची पाहिजे, तर तुम्ही प्रोडक्शन डेफिनेटली चांगलं करू शकता. पण तुम्ही एखाद्यावरती विश्वास ठेवला तर वेड्यासारखा विश्वास ठेवूनच, जे मी केलं, विश्वासच ठेवायचा सगळ्यांवरती. सगळेच तुम्हाला चांगले दिसतात. अरे नाही, सगळे चांगले नसतात. सगळे चांगले आपल्याला ह्याला कावीळ झालेलं सगळं पिवळं दिसतं, तसं आपण चांगलं म्हणून की सगळे चांगले असं नसतात. कोणाचे हेतू काय असतात. तर मला असंच वाटतं की एकतर प्रोडक्शन करायचं असेल तर माणसं चांगली पाहिजेत. बेसिकली 10,000 वेळा विचार करायला हवा प्रोडक्शन करायचं. कारण त्याच्यात सगळं गेलं, माझं घरदार सगळं गेलं. सुधीर भटांबरोबर सुयोक्ती तुम्ही अनेक नाटकं केलीत, आणि सुधीर भट म्हटल्यानंतर नाटकांचे दौरे आणि विशेषतः परदेशी नाटक घेऊन जाणं ही त्यांची खासियत होती. तर तुम्हाला त्या परदेश दौऱ्यांमध्ये किंवा एकंदरीतच नाटकाच्या दौऱ्यांमध्ये काय काय अनुभव आले? म्हणजे अनेक गमतीशीर अनुभवही असतील. हो, काय माहिती, बेसिकली आम्ही मी स्वतः नेहमी समजते की सुधीर भट, आणि त्याने आम्हाला परदेशात नेलं. परदेशातनं नाटक आम्ही केलं, तिथे प्रेक्षक बघितले, दुसरा देश बघितला, म्हणजे अमेरिकेसारखा देश बघितला, केवळ 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 फक्त सुधीर आणि गोपाळमुळे. म्हणजे त्यांच्यामुळेच मी तरी जाऊ शकले फॉरेनला. तिथे इतकं प्रेम त्या माणसानी आमच्यावरती सगळ्यांवरती केलेलं आहे की काय सांगायचं. सुधीरचं प्रेम आणि इतकं की तिथे ना जेवण खाण आम्ही बनवायचो. म्हणजे शनिवार रविवारचा जेव्हा प्रयोग असायचे त्याचा स्वयंपाक सुधीर करायचा. त्याला खूप भयंकर हे होतं की सगळ्यांना खायला घालावं. आणि आईस्क्रीम घेतला, आईस्क्रीमचा टब घ्यायचा, असा एवढासा टब घ्यायचा मोठा, आणि बसायचा त्या ह्याच्यामध्ये. आम्ही मॉलमध्ये जायचो ना, 3-4 चमचे घे 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 घे, आणि सगळ्यांना आग्रहाने खायला लावायचा. सगळे आईस्क्रीम वगैरे. आईस्क्रीम खाणं आणि हे खाणं, त्याला इतकी सगळ्यांना नाही ही काय आईस्क्रीम घेत. अरे किती तो टबच्या टब आईस्क्रीम खाल्लेत आम्ही, काय खाल्लं नाहीये. भयंकर भयंकर. म्हणजे सुधीरचं खूप प्रेम आणि सुधीरनी दिलेली सगळ्यांना ही अमेरिकेला न्यायची जी एक होती, ते असं कोणीच नाही करू शकत सुधीर सारखं.
सेटवरचे किस्से आणि जगण्यातून वागण्यातून आलेले अनुभव यांचं संमिश्रण असलेली एक अतिशय गुणी, गोड आणि प्रामाणिक अभिनेत्री असं आपण म्हणूया. अमिता खोपकर यांच्याशी गप्पा मारून खूप मजा आलेली आहे आणि त्यांच्या आयुष्यातून त्यांनी जे काही भोगलं, उपभोगलं, त्याच्यातून सगळ्यांनाच या एपिसोडमधून बरंच काही समजणार आहे, शिकायला मिळणार आहे. आणि अर्थातच नेहमीप्रमाणेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड लाईक करा, शेअर करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत नक्की पोहोचवा.